सत्य अहिंसेचे पुजारी जन्मले गुजरातच्या पोरबंदर ग्रामी। सत्य अहिंसेचे पुजारी जन्मले गुजरातच्या पोरबंदर ग्रामी। माता पुतळाबाई पिता करमचंद गांधी। माता पुतळाबाई पिता करमचंद गांधी। नामकरण केले मोहनदास गांधी। नामकरण केले मोहनदास गांधी। साधी राहणी उच्च विचार श्रेणी। साधी राहणी उच्च विचार श्रेणी। सत्य अहिंसेचे नित्य पुजारी। सत्य अहिंसेचे नित्य पुजारी। स्वदेशी वस्तूंचे सन्मान करते। दाखवली उपोषणाची ताकद भारी। दाखवली उपोषणाची ताकद भारी। सत्याग्रहाची अपाट ताकद दाखवून दिली जगतामध्ये। सत्याग्रहाची अपाट ताकद दाखवून दिली जगतामध्ये। सत्यमेव जयतेचा नारा अजून दुमदुमे अंतर्मनामध्ये। अजून दुमदुमे अंतर्मनामध्ये। नका वाईट पाहू बोलू ऐकू शिकवण दिली सत्याची। शिकवण दिली सत्याची। चले जाओ म्हटले ब्रिटिशांना बॅरिस्टरांची। स्वातंत्र्य झुंज शर्तीची। स्वातंत्र्याची झुंज शर्तीची। मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास। मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास। सत्य अहिंसेच्या मार्गाने। सत्य अहिंसेच्या मार्गाने बनले राष्ट्रपिता। पदवी महात्मा भारतवासियांनी दिली प्रेमाने। भारतवासियांनी दिली प्रेमाने। हे राम हे अखेरचे शब्द। हे राम अखेरचे शब्द दर्शवतात जीवन साधना। दर्शवतात जीवन साधना। जन्माला या भारतभूमीस असा महात्मा। जन्माला या भारतभूमीस असा महात्मा। हे भाग्य आमचे सौभाग्य म्हणा। हे भाग्य आमचे सौभाग्य म्हणा। तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आपले लाडके बापू म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर थोडं बोलणार आहे। माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडते सांगायला विसरू नका। महात्मा गांधी हे नाव माहीत नाही असा या देशात नव्हे तर मित्रांनो जगात कोणी व्यक्ती सापडणार नाही। कारण त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी मौलाचे कार्य पार पाडले आहे। तर मित्रांनो, या सर्व गोष्टी करताना त्यांच्यासमोर अनेक संकटे आली तरीही गांधीजींनी कधी हार न मानता त्या संकटांचा सामना केला। त्यांनी जगाला शिकवले अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग हा खूप वेगळा असतो। त्यांनी देशाला ह्या पटवून दिले अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने देखील आपले हेतू साध्य करता येऊ शकतात। हे पटवून दिले जगाला त्यांनी मित्रांनो। त्यांच्या या महान जनतेने त्यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली मित्रांनो। लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणू लागले। म्हणूनच ही पुढील कविता बापूंवरती आहे। तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो। नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा। नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा। भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा। भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा। शांतीदूत तुम्ही देशाचे। शांतीदूत तुम्ही देशाचे। शांततेची केली कामना। शांततेची केली कामना। सत्य अहिंसेचा संदेश जागवली स्वातंत्र्याची भावना। जागवली स्वातंत्र्याची भावना। नेसुनी सुती पंचा हातात घेतली काठी। नेसुनी सुती पंचा हातात घेतली काठी। अन्याय मिटवण्यासाठी लागले अहिंसेच्या पाठी। लागले अहिंसेच्या पाठी। खेड्याकडे चला हा मूलमंत्र। खेड्याकडे चला हा मूलमंत्र। स्वच्छतेचा दिला संदेश। स्वच्छतेचा दिला संदेश। इंग्रज सत्तेला झुंगारून दिला चले जाओचा आदेश। दिला चले जाओचा आदेश। मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर। या जगात झाले अमर। देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर। लढले स्वातंत्र्य समर। तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते मित्रांनो। त्याने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला। सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला मित्रांनो। तर मित्रांनो, आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह कशा प्रकारे केला त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहे। आणि माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडते सांगायला विसरू नका। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता मित्रांनो। महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह केला होता। यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने मिठांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने केली होती मित्रांनो। तर मित्रांनो, दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमपासून हजारोच्या संख्येने लोक या यात्रेत सहभागी झाले होते। ही यात्रा 24 दिवस आणि 390 किलोमीटर ही यात्रा चालली होती।
12 मार्चला अहमदाबादहून निघालेली ही यात्रा 6 एप्रिलला दांडी येथे पोहोचली। मिठाचा सत्याग्रह हा एक सहकार चळवळीचा भाग होता मित्रांनो। गांधींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती मित्रांनो। या घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली मित्रांनो। गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा, कर्नाटकमधील शिरोड व मालवण इत्यादी ठिकाणी मिठाचे सत्याग्रह विशेष गाजले मित्रांनो। तर मित्रांनो, महात्मा गांधी यांनी व्हाईसराय इर्विन यांच्याकडे काही अटी ठेवल्या होत्या, मात्र व्हाईसराय इर्विन यांनी त्या अटी फेटाळल्या होत्या मित्रांनो। दांडी मार्च काढण्याचे निश्चित झाले आणि दांडी यात्रेत संध्याकाळी गांधीजींनी साबरमती आश्रमात प्रार्थना सभेचे आयोजन केले होते मित्रांनो। यामध्ये सुमारे 60,000 नागरिकांची गर्दी होती मित्रांनो। गांधीजींनी त्यांना संबोधित केले। सुरुवातीला 30 स्वयंसेवक दांडी यात्रेत सहभागी झाले, मात्र यात्रा जसजशी पुढे जात होती तसतशी संख्या वाढू लागली मित्रांनो। यात्रेत वय 20 ते 60 वर्षाच्या स्वयंसेवकांचा समावेश होता मित्रांनो। सर्वात वृद्ध महात्मा गांधीजी होते मित्रांनो। गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिसा, बंगाल, उत्तर प्रदेश आणि नेपाळ येथील स्वयंसेवकांनीही दांडी यात्रेत मित्रांनो सहभाग घेतला होता। 12 मार्चला दांडी यात्रेचा 91वा वर्धापन दिन आहे मित्रांनो। 12 मार्चला महात्मा गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी जाण्यासाठी पदयात्रा काढली होती। त्यानंतर 26 दिवसांनी 241 मैलाचा प्रवास करत 5 एप्रिलला महात्मा गांधी यांनी दांडीला पोहोचले होते मित्रांनो। तर मित्रांनो, दांडी यात्रा ही मिठाचा सत्याग्रह म्हणून ओळखली जाते। मिठावर ब्रिटिशांनी कर लादलेला होता। समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्यात येत होतं, मात्र त्यावरही कर लावल्याने महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात केली मित्रांनो। ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतीयांना मीठ स्वतंत्रपणे उत्पादन करता आले नाही, त्यामुळे नागरिकांना मीठ विकत घेणे भाग पडले। महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या दांडी यात्रेमध्ये भारतीय नागरिक सामील झाले मित्रांनो। गांधीजींनी दांडी यात्रेचे नेतृत्व त्यांच्या साबरमती येथील आश्रमातून केलं होतं। गांधीजींनी ही चळवळ साबरमती आश्रमापासून सुरू केल्यानंतर अनेक गट त्यांना येऊन मिळाले। दांडीला पोहोचायला यात्रेला तब्बल 24 दिवस लागलं होतं मित्रांनो। तर अशा प्रकारे ही माहिती होती। माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका।